आता आपल्यापैकी बरेच लोक म्हणतील की सर आम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे, परंतु कसा करायचा हेच आम्हाला कळत नाही. कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलीही गोष्ट तुम्ही आयुष्यात करा, म्हणजे व्यवसायच नाही, तुमच्या कुठल्याही कामावर आहे, त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग असतं. प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं ना मित्रांनो, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुम्ही यशस्वी होणारच आहात. पण प्लॅन करताना आपल्याला काय करायचंय, 4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या स्वतःला विचारायच्या. व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, वेअर टू डू. काय करायचंय, कधी करायचंय, कुठं करायचंय आणि कसं करायचंय, हे 4 प्रश्न अगोदर तुम्ही स्वतःला विचारा आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरं लिहून काढा. या 4 प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही लिहून काढली तर तुम्ही अर्ध युद्ध तिथंच जिंकलेलं आहे. कारण 90% लोकांना जर मी विचारलं की तुम्ही काय करणार आहात, त्याचं उत्तर ते म्हणतात अजून बघितलं नाही, माझा रिसर्च चालू आहे, बघू आता पुढं काय करायचं ते. 90% लोकांची अशी उत्तरं येतात की अजून आम्ही ठरवलेलं नाही. तर ठरवायचं कधी, आजच ठरवा. जितक्या लवकर ठरवता येईल तितक्या लवकर ठरवा. जितक्या लवकर तुमचा प्लॅन बनेल तितक्या लवकर तुम्हाला एक्झिक्युशन करता येईल. नाहीतर तुमच्या बरोबरची लोक ठरवतील पण, पुढं जातील पण, आणि नंतर थोड्या दिवसांनी आपणच म्हणू, अरे हा तर मला काल इथं दिसत होता, आज तिथं दिसतोय. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे निर्णय घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस प्लॅन बनवतो, प्लॅन बनवत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की समजा मी ठरवलं, समजा एखादा बिल्डर आहे, एखाद्या बिल्डरला 10 माळ्याची बिल्डिंग बनवायची, तो अशी हवेत बिल्डिंग तर नाही ना उभी करू शकत. तो पहिल्यांदा काय करतो, आर्किटेक्चरकडे जातो. आर्किटेक्चरला प्रॉपर मला काय करायचंय, काय अपेक्षित आहे, किती बेडरूम अपेक्षित आहे, त्या हॉल वगैरे सगळं स्पेसिफिकेशन देतो आणि आर्किटेक्चर त्याप्रमाणे बिल्डिंगचा प्लॅन तयार करून देतो आणि त्याप्रमाणे मग बिल्डर बिल्डिंग बनवतो. तसंच आपल्या व्यवसायाचं सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यवसायाची SOP तयार करा. SOP कशी बनवणार तुम्ही, पहिल्यांदा त्या व्यवसायाचे जे तुम्हाला करायचंय, कसं असतं, आता आपलं लोहगड किल्ला खूप फेमस झालेला आहे. लोहगड किल्ल्यावर तुम्ही एकाच क्षणात असं उडी मारून जाता का हो? नाही जाऊ शकत. लोहगड किल्ल्यावर जर तुम्हाला जायचंय, तुम्हाला एका एका पायरीने चढावं लागेल. तसंच व्यवसाय एका दिवसात आपल्याला उभा नाही करायचा, त्याच्यासाठी आपल्याला एक एक स्टेप चालायचं. काय करायचं, त्या कामाचे आपल्याला तुकडे करायचे छोटे छोटे. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या कामाचे छोटे छोटे तुकडे करता, त्यावेळेस आपल्याला ते काम करायला अत्यंत सोपं जातं. मग आपण काय करायचंय की समजा जे तुम्ही व्यवसाय करणार आहात, त्या व्यवसायावर 50 प्रश्न तयार करायचे. 50 प्रश्न कसे, आता तुम्ही म्हणताल कसे सर प्रश्न, व्यवसायाचे नाव काय हे पहिल्यांदा आपण आधी ठरवायचं. व्यवसायाचं नाव काय ठेवणार आहे, व्यवसायाचा लोगो काय असणार आहे, ईमेल ID, व्हॉट्सअप नंबर, ऑफिशियल ॲड्रेस काय असणार आहे, व्यवसाय कुठं चालू करणार आहे, आपलं प्रोडक्ट काय असणार आहे, आपल्या प्रोडक्टचे फीचर्स काय असणार आहेत, आपला प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आणला तर त्यासाठी कॉम्पिटिटर कोणते कोणते कॉम्पिटिटर आता मार्केटमध्ये आहेत, त्यांनी त्या प्रोडक्टची प्राईस किती ठेवलेली आहे, मी माझ्या प्रोडक्टला लॉन्च करताना माझ्या प्रोडक्टची प्राईस किती असली पाहिजे, तर माझा प्रोडक्ट त्यांच्यापेक्षा वेगळा कसा आहे, माझ्या ज्यावेळेस बिझनेस चालू होईल त्याचं करंट अकाउंट कोणत्या बँकेमध्ये असेल, हे सगळे प्रश्न. त्यानंतर माझे कस्टमर कोण असतील, मी माझा प्रोडक्ट कोणत्या शहरात लॉन्च करणार आहे, त्या शहरातल्या लोकांची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, माझं प्रोडक्ट तिथे चालू शकतो का, ह्या सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला एका कागदावर अगोदर लिहून घ्यावे लागतात. जेव्हा तुम्ही हे प्रश्न एका कागदावर लिहिताल, नंतर मग पार्ट 2 चालू होतो. रोज 2 प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करा. पहिल्या दिवशी कंपनीचं नाव, दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी लोगो, तिसऱ्या दिवशी कंपनीचा व्यवसाय आपण कुठं चालू करणार, आपला प्रोडक्ट कोण घेणार, आपले प्रोडक्ट स्त्रिया घेणार आहेत का पुरुष घेणार आहेत, हे असे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तयार करा. एका दिवसात हे काही करायचं नाही मित्रांनो. सगळ्यात गोष्ट पहिली लक्षात घ्या, हे 50 प्रश्न ज्यावेळेस तुम्ही तयार करताल, 1 आठवडा पूर्ण विचार करून, मार्केटचा अभ्यास करून आपल्याला त्याची उत्तरं तयार करायची. कारण ही उत्तरं टेम्पररी उत्तरं नाही आहेत. हे आपल्याला ज्यांना लॉंग टर्म व्यवसाय करायचा आहे आणि नुसता व्यवसाय करायचा नाही, तो व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे, त्यांना मायक्रो अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यांनी हे सगळं अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हा असा अभ्यास झाल्यानंतर मग आपण आपलं प्रोडक्ट चालू करू शकतो. होतं कसं, आपण ठरवतो मित्रांनो, काय मला वजन कमी करायचं आहे, वजन कमी करायचं हे तुम्ही ठरवलं, उदाहरण म्हणून सांगतो, वजन कमी करायचं म्हणून ठरवलं, पण ते वजन असं कमी होत नाही.
आधी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला वजन किती कमी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ठरवावं लागेल किती दिवसात कमी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ठरवावं लागेल की काय मला खाण्यात कमी करावं लागेल, काय खाण्यामध्ये वाढवावं लागेल. त्यानंतर आजूबाजूला कोणती जिम आहे का, त्या जिमच्या फीज काय आहेत, आजूबाजूला खेळाचं मैदान आहे का, त्या मैदानामध्ये मी राऊंड मारायला जाऊ शकतो का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर अभ्यास करावा लागते. आणि मग एकाच दिवसात तुम्हाला सगळं नाही करायचं. एकाच दिवसात खाणं कमी केलंय, एकाच दिवसात जिमला गेला, एकाच दिवसात जाऊन ग्राउंडवर 2 राऊंड मारले, हे सगळं एका दिवसात नाही करायचं. आपल्याला मग ह्याची फोड करायची आहे आणि फोड करून हळूहळू आपल्या कामाची सुरुवात करायची आहे. आलं लक्षात. मग आता आपण बघूया की बऱ्याच लोकांना कळत नाही की सर मी प्रोडक्ट कोणता सिलेक्ट करू. ही सगळ्यात महत्त्वाची लोकांची अडचण असते की मला सर कोणत्या प्रोडक्ट निवडू, कोणता व्यवसाय करू, हेच कळत नाही. आहे का अशी कोणाला अडचण की बाबा अजून कळत नाहीये की मी कोणता व्यवसाय करू सर, हेच मला कळत नाही, असं किती लोकांना वाटतंय? कमेंट करा. आपण पुढे जाऊया की व्यवसाय ज्यावेळेस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यावेळेस हे बघा, आजूबाजूला सगळ्यात महिना आजूबाजूला कॉम्पिटिशन काय चालू आहे हे बघा. आजूबाजूला ज्या भागामध्ये तुम्ही राहताय त्या लोकांचं राहणीमान कसं आहे ते बघा. स्पर्धा किती आहे ते बघा आणि त्याप्रमाणे मग पुढचं नियोजन करा. होतं काय, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सिलेक्ट करतो त्यावेळेस 2 प्रकारचे स्ट्रॅटेजीज असतात. एक ब्ल्यू ओशन आणि एक रेड ओशन. ह्या 2 ओशन पैकी एक ओशन आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो. ब्ल्यू ओशन म्हणजे निळा समुद्र, रेड ओशन म्हणजे लाल समुद्र. आता सांगतो तुम्हाला की रेड ओशन कशाला म्हणतात. रेड ओशन म्हणजे किराणा मालाची दुकानं पाहिली का तुम्ही, एकाला लागून एक किराणा मालाची दुकानं असतात किंवा मोबाईलची दुकानं एकाला लागून एक. एका तुम्ही गल्लीत गेले की एकदम 8-10 दुकानं तुम्हाला दिसतात. एका गल्लीमध्ये गेला की एकदम 8-10 किराणाची दुकानं, 8-10 मोबाईलची दुकानं. हे जे एकाला लागून एक दुकानं लावलेली असतात ह्याला म्हणतात रेड ओशन स्ट्रॅटेजी. म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप आहे, ज्या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन आहे, खूप स्पर्धा आहे, खूप कमी मार्जिनवर सेल केलं जातं, त्याला म्हणतात रेड ओशन स्ट्रॅटेजी. म्हणजे तिथं एक खूप मासे असतात आणि प्रत्येक मासा एकमेकांना मारायला तिथं बसलेला असतो की तू 10 रुपयाला देतो ना, मी 9.5लाच देतो, तू 9.5ला देतो का, मी 9लाच देतो. म्हणजे खूप कमी मार्जिनवर खूप मोठी हमाली तिथं करावी लागते आणि आपले खूप कष्ट आणि वेळ वाया जातात, पण पाहिजे तेवढं मार्जिन आपल्याला रेड ओशन स्ट्रॅटेजीमध्ये मिळत नाही. दुसरी स्ट्रॅटेजी असते ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी. ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय की तिथं एकच मासा अख्ख्या समुद्रात फिरत असतो आणि येणाऱ्या प्रत्येकाला तो सर्व्ह करत असतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर ॲपल सारखी कंपनी, आज ॲपल सारखी कंपनी जो मोबाईल लॉन्च करते तो कुणाला लॉन्च करते, फक्त हाय क्लास जी लोक आहेत त्यांनाच तो प्रोडक्ट लॉन्च करते. म्हणजे हाय क्लास लोक येतात, प्रोडक्ट घेऊन जातात, त्यांची काही कंप्लेंट नसते, तक्रार नसते, काही नसतं आणि तो सेगमेंट त्यांनी टॅप केलेला आहे, त्याच लोकांना ते त्यांचं प्रोडक्ट सेल करतात. कॉम्पिटिशनच नाही आहे, बिलकुल कॉम्पिटिशन नाही. त्यानंतर ओला उबेर सारख्या लोकांनी काय केलं, कालपर्यंत आपण कार टॅक्स्या अशा बोलवायचो आणि नंतर जायचो भाडं देऊ, परंतु तसा आज प्रकार नाहीये. ओला उबेर सारख्या गाड्यांना तुम्ही बुक केलं की त्या 15 मिनिटात येतात आणि 15 मिनिटात आपल्याला सर्व्हिस देतात. त्यांना कॉम्पिटिशन नाहीये. त्यानंतर स्विगी असेल, झोमॅटो असेल, कालपर्यंत आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचो, आज स्विगी असेल, झोमॅटो असेल, यांनी काय केलंय 15 मिनिटात ते 20 मिनिटात तुम्हाला घरपोच जेवण देतात. ह्या स्ट्रॅटेजीज त्यांनी मार्केटमध्ये आणल्या आणि ह्या स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये आणल्यामुळं काय झालंय की त्यांचा सेल वाढला. ते युनिक आहे, त्यांना कॉम्पिटिशनच नाही आहे. मग आता तुम्ही निवडायचं आहे की जिथं कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, तो एक रुपयाला पण मारामारी आहे, अशा व्यवसायात तुम्हाला पडायचं आहे का जिथं कुठंच कॉम्पिटिशन नाही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस व्यवसाय निवडताय त्यावेळेस आपल्या आजूबाजूला फिरा. अगोदर साधे मोबाईल होते, साध्या मोबाईल नंतर स्मार्टफोन झाले, स्मार्टफोन नंतर आता AI आले, आता काही दिवसांनी घरोघरी आपल्याकडे रोबोट येणार आहे. म्हणजे जग इतकं पुढे चाललेलं आहे आणि आपण आपलं नॉलेज अपडेट करणं गरजेचं आहे, आपला एक्सपिरियन्स अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे मार्केटला काय लागू शकतं, लोकांच्या ज्या अडचणी आहेत, लोकांची जी गरज आहे, ते आपलं प्रोडक्ट बनलं पाहिजे. लक्षात घ्या, लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन म्हणजे आपलं प्रोडक्ट असलं पाहिजे.
मला हे वाटतंय म्हणून मी मार्केटमध्ये लॉन्च करतो. अरे पण ते लोकांना पाहिजे का याचा विचार करा. जे लोकांना पाहिजे, जे लोकांना अपेक्षित आहे, ज्याची गरज आहे लोकांना, असं प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन या. ते नक्की आणि 100% चालेल. त्यानंतर तुमचे कन्झ्युमर कोण आहे ते आधी लक्षात घ्या. तुम्ही जो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार आहात तो प्रोडक्ट कोण यूज करणार आहे? लेडीज यूज करणार आहे का जेंट्स यूज करणार आहे? कोणत्या वयोगटातली लोक यूज करणार आहे? कोणत्या शहरात तुम्ही ते लॉन्च करणार आहे? तुमचा कन्झ्युमरचा बाईंग बिहेवियर कसा आहे? तो किती वेळा तो बाय करू शकतो एका आठवड्यात? याचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करा.